हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे अकाउंट्स प्रोफेशनल नॉलेजचा कॉर्पोरेट अकाउंटिंग अँड ऑडिटिंगचे 25 इम्पॉर्टंट एमसीक्यू सॉल्व्ह करत आहे, जे रिव्हिजनमध्ये आहे. ठीक आहे. याच्या आधी आपण 7 व्हिडिओज बनवलेले आहेत. त्यांनी आतापर्यंत नाही बघितले, जे पण नाही बघितले आहेत ते व्हिडिओज बघून घ्या, जेणेकरून तुमची आणखी चांगली प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. तसंच ही जी प्रॅक्टिस सेट्स आहे हे LDC, UDC, डेप्युटी मॅनेजर, क्लर्कची पण काही अकाउंट्स रिलेटेड एक्झाम आहे, त्या सगळ्यांसाठी ही सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे. आणि याच्यामध्ये मी ऑप्शन्स वाचत नाही आहे, याच्यामध्ये डायरेक्ट क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स आपण करत आहे. कारण की टायमिंग मॅनेजमेंट आपल्याला करायचं आहे, जास्तीत जास्त टॉपिक्स आपल्याला कव्हर करायचे आहे. मिनिमम जर या सिरीजमध्ये आपण पाहिलं तर मिनिमम 4000 MCQs आपल्याला कव्हर करायचे आहे. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केला आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. जर तुमचे लाईक्स असणार तेव्हाच आपण हे सिरीज अशीच कंटिन्यू करू शकणार, अदरवाईज नाही. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण. इथे फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज ऑर नॉट कॅरेक्टरिस्टिक ऑफ द कंपनी. खालीलपैकी काय कंपनीचे लक्षण नाही. तर बघा ऑप्शन आहे थर्ड, इट इज अ व्हॉलेंटरी असोसिएशन ऑफ अ पर्सन युजली फॉर सोशल अपलिफ्टमेंट विदाउट एक्सपेक्टेशन्स ऑफ एनी प्रॉफिट. मीन्स हे सामाजिक उन्नतीसाठी नफ्याशिवाय बनलेले स्वयंसेवी संघटन असते. इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कंपनी. पण बघा, इट इज अ सेपरेट लिगल एंटिटी हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. इट इज क्रिएटेड अंडर लॉ हे पण आहे. आणि इट इज अ परपेच्युअल सक्सेशन हे बी आहे. पण जे थर्ड आहे ते नाही आहे, म्हणून ते काय इथे करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग इज आर टू द इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ अ कंपनी. खालीलपैकी कोणते कंपनीचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. करेक्ट आन्सर आहे बघा, सेपरेट लिगल एंटिटी पण आहे, परपेच्युअल सक्सेशन पण आहे आणि कॉमन सील पण आहे. म्हणून आन्सर येईल ऑल ऑफ दिस. मीन स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व, सातत्यपूर्ण उत्तराधिकार आणि कॉमन सील. नेक्स्ट थर्ड, इन इंडिया अकाउंटिंग इन केस ऑफ कंपनी इज गाइडेड बाय विच ऑफ द फॉलोइंग रेग्युलेटरी सोर्स. भारतात कंपनीसाठी लेखांकन कोणत्या नियामक स्त्रोताद्वारे नियंत्रित केले जाते. आन्सर आहे इथे बघा, कंपनीज ऍक्ट 2013, अकाउंटिंग स्टँडर्ड अँड सेबी गाईडलाईन. म्हणून आन्सर येईल वरील सर्व, ऑल ऑफ दिस. मीन्स कंपनी अधिनियम 2013, लेखांकन मानके आणि सेबी मार्गदर्शक तत्व. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ स्टॅच्युटरी बुक ऑफ कंपनी. खालीलपैकी कायदेशीर पुस्तक नाही ते ओळखा. बघा ऑप्शन आहे करेक्ट थर्ड, रजिस्टर ऑफ ऑफिसर, अधिकारी नोंदणी पुस्तक इज नॉट अ स्टॅच्युटरी बुक ऑफ कंपनी. पण रजिस्टर ऑफ मेंबर्स, रजिस्टर ऑफ डिबेंचर होल्डर्स अँड रजिस्टर ऑफ चार्जेस हे असतात. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज ऑर नॉट फीचर ऑफ शेअर्स. खालीलपैकी कोणते शेअर्सचे वैशिष्ट्य नाही. आन्सर आहे फोर्थ, इट रिप्रेझेंट अ बिगेस्ट युनिट ऑफ ओनरशिप. ते स्वतः सर्वात मोठे मालकी हक्काचे एकक दर्शवते. हे इज नॉट अ फीचर ऑफ शेअर्स. पण इट इज अ मुव्हेबल प्रॉपर्टी, इट इज अ ट्रान्सफरेबल अँड इट गिव्स ओनरशिप. म्हणजे ते चल मालमत्ता आहे, ते हस्तांतरित करतात आणि ते मालकी हक्क देते. इज अ फीचर्स ऑफ शेअर्स. Next, 6. In case of dash issue, the shares are offered to the existing shareholders of the company without any consideration. प्रकारातील शेअर इश्यू मध्ये विद्यमान भागधारकांना कोणताही मोबदला न घेता शेअर्स देण्यात येतात. आन्सर आहे थर्ड, बोनस इश्यू. ठीक आहे. नेक्स्ट 7. When a share is issued at price equal to its face value, it is called issue. जेव्हा शेअर्स त्याच्या दर्शनी किमतीला इश्यू केला जातो तेव्हा त्याला डॅश इश्यू म्हणतात. करेक्ट आन्सर आहे थर्ड, ऍट पार, समतुल्याने वापरक इश्यू असं म्हणतात. नेक्स्ट 8. प्रोव्हिजन रिलेटेड टू बाय बॅक ऑफ सिक्युरिटीज आर कंटेन इन डॅश ऑफ द कंपनी ऍक्ट 2013. शेअर्सच्या परत खरेदी संबंधित तरतुदी कंपनी अधिनियम 2013च्या डॅश मध्ये दिल्या आहेत. आन्सर आहे सेक्शन 68 कलम 68. नेक्स्ट 9. बायबॅक ऑफ इक्विटी शेअर्स इन एनी फायनान्शियल इयर शुड नॉट एक्सेड. कोणत्याही आर्थिक वर्षात इक्विटी शेअर्स परत खरेदी डॅश पेक्षा जास्त असू. आन्सर आहे सेकंड, 25% ऑफ द पेडअप कॅपिटल प्लस फ्री रिझर्व. पेडअप भांडवल प्लस फ्री रिझर्व पैकी 25%. 10th आहे नेक्स्ट, अ कंपनी मे परचेस इट्स ओन शेअर ऑर अदर स्पेसिफाईड सिक्युरिटी आउट ऑफ. कंपनी स्वतःचे शेअर्स किंवा इतर विशिष्ट सिक्युरिटीज खालीलपैकी कुठल्या स्त्रोतामधून खरेदी करू शकते. आन्सर आहे बघा, फ्री रिझर्व मधून पण,
सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट आणि प्रोसीड टू फ्रेश इश्यू मीन्स आन्सर आहे एनी ऑफ द अबव वरीलपैकी कोणते. ठीक आहे. नेक्स्ट 11 सेक्शन 68 of the Company Act 2013 provides to no buyback shall be made out of. कलम 68 नुसार परत खरेदीसाठी खालीलपैकी स्त्रोत वापरता येणार नाही. आन्सर आहे थर्ड प्रोसीड ऑफ अर्लिएस्ट इश्यू ऑफ सेम काइंड त्याच प्रकारच्या शेअर्स आधीच्या इश्यूचे उत्पन्न. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तुमचे लाईक्स म्हणजे मला मोटिवेशन मीन्स मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू शकतो. नेक्स्ट 12 फॉर डेप्ट इक्विटी रेशिओ विच डेप्ट्स आर कन्सिडर्ड. डेप्ट इक्विटी गुणोत्तरासाठी कोणते कर्ज घेतले जाते. तर बघा आन्सर आहे सेक्युअर्ड डेप्ट, अनसेक्युअर्ड डेप्ट अँड लॉंग डेप्ट मीन्स आन्सर इज ऑल ऑफ द अबव. सुरक्षित कर्ज, असुरक्षित कर्ज, दीर्घकालीन कर्ज. ठीक आहे. नेक्स्ट 13 if a company buys shares using free reserve or security premium the nominal value must be transferred to. फ्री रिझर्व प्रीमियम मधून शेअर्स घेतल्यास दर्शनी किंमत मध्ये ट्रान्सफर करावी लागते. आन्सर आहे थर्ड कॅपिटल रिडम्पशन रिझर्व. कॅपिटल रिडम्पशन रिझर्व. ठीक आहे. नेक्स्ट 14 नो ऑफर ऑफ बायबॅक विदिन डॅश फॉर्म ऑफ क्लोजर ऑफ प्रिव्हियस बायबॅक. मागील परत खरेदीपासून डॅश कालावधीपूर्वी नवीन परत खरेदी प्रस्ताव नाही. आन्सर आहे सेकंड 1 वर्ष 1 इयर. ठीक आहे. नेक्स्ट 15 इक्विटी शेअर्स अमाउंटिंग टू 2 lakh आर बॉट बॅक at the premium of 5% by issue of preference shares amounting 1 lakh at the premium of 10%. Compute the amount to transfer to the capital resumption reserve. बघा 2 लाखाचे इक्विटी शेअर्स 5% प्रीमियमने परत खरेदी केले जातात व 1 लाखाचे प्रेफरन्स शेअर 10% प्रीमियमने इश्यू केले जातात तर किती रक्कम कॅपिटल रिझम्पशन रिझर्व मध्ये ट्रान्सफर होईल. आन्सर येईल इथे 1 lakh. फोर्थ 1 lakh रुपीज जे आहे ते कॅपिटल रिझम्पशन मध्ये ट्रान्सफर होईल. नेक्स्ट 16 बायबॅक कॅन बी डन फ्रॉम विच सोर्स. शेअर्सची परत खरेदी कोणत्या स्रोतातून केली जाऊ शकते. आन्सर आहे फ्री रिझर्व, सिक्युरिटी प्रीमियम अँड प्रोसीड टू एनी शेअर्स ऑर अदर स्पेसिफाईड सिक्युरिटी. म्हणून आन्सर येईल वरील सर्व फ्री रिझर्व, सिक्युरिटीज प्रीमियम आणि कुठल्याही शेअर सिक्युरिटी मिळालेली रक्कम. नेक्स्ट 17 the buyback of shares shall be completed within from date of passing special resolution. विशेष ठराव मंजूर केल्यापासून परत खरेदी प्रक्रिया डॅश कालावधीत पूर्ण व्हावी लागते. आन्सर आहे थर्ड 12 months मीन्स 1 year. तसंच बघा महाट्रान्सको मध्ये अकाउंट स्पेशल पीडीएफ अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये 7000 प्लस एमसीक्यूज कव्हर आहे इंग्लिश आणि मराठी लँग्वेज मध्ये. ऑल इन वन पीडीएफ आहे. ठीक आहे. ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. इथनं तुम्हाला पीडीएफ ती मिळून जाणार. नेक्स्ट 18 क्वेश्चन आहे बघा बायबॅक ऑफ शेअर मस्ट बी ऑथराइज बाय. परत खरेदी करण्यासाठी डॅश याची मंजुरी का आवश्यक आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट आर्टिकल ऑफ असोसिएशन, सेकंड मेमोरंडम ऑफ असोसिएशन, थर्ड सेबी अँड फोर्थ आरबीआय. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट आर्टिकल ऑफ असोसिएशन. मूळ नियमची गरज आहे. नेक्स्ट 19 द मॅक्झिमम बायबॅक इन फायनान्शियल इयर विथ बोर्ड रिसोल्युशन इज. बोर्ड ठरावाद्वारे आर्थिक वर्षातील कमाल परत खरेदी मर्यादा किती आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट 10% ऑफ पेड अप इक्विटी कॅपिटल अँड फ्री रिझर्व, second 20% of paid up equity capital, third 50% of paid up capital and no limit. The correct answer is first 10% of paid up equity capital and free reserve. Paid up equity and free reserve च्या 10%. Next 20 in the event of buyback. ठीक है. The extinguishment of share certificate should be done within dash days. परत खरेदी केल्यानंतर शेअर्स प्रमाणपत्रांची रद्दीकरण प्रक्रिया दिवसात पूर्ण केली पाहिजे. आन्सर आहे 21 days. ठीक आहे. 21 दिवस. नेक्स्ट 21 विच फॉर्म इज रिक्वायर्ड टू फुलफिल टू बी फिल्ड विथ द रजिस्टर आफ्टर बायबॅक. परत खरेदीनंतर रजिस्ट्रारकडे कोणता फॉर्म भरावा लागतो. आन्सर आहे सेकंड फॉर्म SH11. नेक्स्ट 22 आफ्टर बायबॅक द कंपनी कॅन नॉट इश्यू द सेम काइंड ऑफ सिक्युरिटीज फॉर.
परत खरेदीनंतर कंपनी त्याच प्रकारचे सिक्युरिटीज डॅश कालावधी इश्यू करू शकत नाही. आन्सर आहे सेकंड 6 मंथ 6 मंथ पर्यंत. ठीक आहे. नेक्स्ट 23. In the balance sheet, capital redemption reserve is shown under which head? कॅपिटल रिडम्पशन रिझर्व हे बॅलन्स शीट मध्ये कोणत्या शीर्षाखाली दाखवले जाते? आन्सर आहे सेकंड रिझर्व अँड सरप्लस, राखीव व सरप्लस मध्ये. नेक्स्ट 24. बायबॅक ऑफ शेअर लीड्स टू रिडक्शन इन. परत खरेदीमुळे खालीलपैकी कशात घट होते? बघा, इक्विटी शेअर्स मध्ये पण घट होते, कॅश रिझर्व मध्ये पण होते आणि नंबर ऑफ शेअर आउटस्टँडिंग मध्ये. म्हणून आन्सर येईल ऑल ऑफ द अबव. मीन्स इक्विटी शेअर्स भांडवल, रोख राजनिधी आणि बाजारात असलेले शेअर्स. म्हणून आन्सर आहे वरील सर्व. नेक्स्ट 25. द पर्पज ऑफ क्रिएटिंग कॅपिटल रिडक्शन रिझर्व इज मेंटेन द. कॅपिटल रिडक्शन रिझर्व तयार करण्याचा उद्देश म्हणजे डॅश आहे. आन्सर आहे सेकंड कॅपिटल इंटिग्रिटी, भांडवलाची अखंडता राखणे. ठीक आहे. तसंच बघा, सेपरेट पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे आणि ऑल इन वन पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण या पीडीएफ हव्या असतील, इथे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून तुम्ही पीडीएफ घेऊ शकता. ही पीडीएफ जी आहे त्या खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे तुम्हाला महाट्रान्सको एक्झामसाठी. ठीक आहे. ज्यांना पण ह्या पीडीएफ हव्या असतील त्यांनी व्हॉट्सअप करून घ्या आणि ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.